फार मोठं. एखाद्या साधूचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल, पण साधूचा शाप मात्र कधी घेऊ नका. का? ज्वलंत घटना माझ्या वाचनात आलेली आहे. करपात्री महाराजांनी दिल्लीच्या लोकसभेवरती एक आंदोलन काढलं, एक मोर्चा काढला. त्यामध्ये हजारो साधू होते. कोणी वाचला असेल, बातमी बघितली असेल, त्यावेळेस देशाच्या पंतप्रधान माझ्या माहितीनुसार इंदिरा गांधी होत्या. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या लोकसभेवरती करपात्री महाराजांनी गोहत्या बंदी व्हावी, गोहत्या बंद व्हावी याच्याकरता मोर्चा काढला. लाखो साधू त्या ठिकाणी आले, लाखो साधू आले. आणि लाखो साधू आल्यानंतर त्या ठिकाणी करपात्री महाराजासहित त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साधूंवर इंदिरा गांधींनी आदेश दिला की यांना गोळ्या घाला. आणि त्या साधूंना 5000 साधू त्या ठिकाणी गतप्राण झाले. आणि करपात्री महाराजांनी हातावरती, करपात्री महाराज त्यांचं नाव का पडलं होतं माहिती आहे का? फक्त हातात जेवढं बसल तेवढंच खायचं आणि वाट चालायची. हातात बसल तेवढंच पोटाला खायचं, एकदाच दिवसातनं. आणि ते आयुष्य व्यतीत करत होते, गायीसाठी प्रयत्न करत होते, धर्मरक्षणाकरता प्रयत्न करत होते. आणि करपात्री महाराजांच्या समोर 5000 साधूंची हत्या झाली. आणि करपात्री महाराजांनी हातावरती पाणी घेतलं आणि इंदिरा गांधीकडे बघून शाप दिला की येणाऱ्या काळात तुझा पक्ष प्यायला सुद्धा राहायचा नाही. कुणी शाप दिलाय? मी सांगतोय, ऐका. मला पक्षाचा दोष नाही माझ्या मनात, पण जर साधूंनी शाप दिला तर भविष्यात काय घटना घडू शकतात. साधूचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल, पण साधूचा शाप मात्र निश्चित कधी घेऊ नये.